आपल्यासाठी कोणी नसलं तरी आपण मात्र सर्वांसाठी असावं, ही गोष्ट फुलांकडून शिकावी. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, नुकतीच पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पौष महिन्यात केले जाणारे सूर्यनारायण व्रत कसे करतात, त्याचबरोबर पूजा कशी करायची, हे व्रत कोण करू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सूर्यनारायण व्रत हे तुम्ही ऐकलेलंच असेल. सर्वप्रथम आपण या सूर्यनारायणाचं व्रत का केलं जातं हे जाणून घेऊया. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सूर्य किती तेजस्वी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा सूर्यासारखं अपार तेज मिळावं, आपल्या व्यवसायात वृद्धी व्हावी, आपलं जीवन सूर्यासारखं तेजस्वी असावं, त्याचबरोबर महिलांना अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून हे सूर्यनारायणाचं व्रत पौष महिन्यात दर रविवारी केली जातं. पौष महिना हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. पौष महिन्यातील रविवारी हे व्रत केलं जातं. तर पौष महिन्यात येणाऱ्या रविवारी ज्यांना कोणाला हे सूर्यनारायणाचं व्रत करायचं आहे तर त्यांनी पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारणतः पहाटे 4 ते 5:30 पर्यंत सकाळी या काळातच तुम्हाला उठायचं आहे, कारण काही जे काम आहे ते तुम्हाला सूर्योदयापूर्वीच करायचे आहे. सूर्यनारायणाचे दर्शन होणं देखील या व्रताला महत्त्वाचं आहे. त्यामुळे सूर्योदय होण्यापूर्वी तुमची आंघोळ झालेली पाहिजे. नुसती आंघोळच नाही तर आंघोळ झाल्यानंतर तुमचे केससुद्धा विंचरलेले पाहिजे, कारण ज्या रविवारी तुम्ही हे व्रत करणार आहात त्या रविवारी सूर्योदयानंतर तुम्हाला केससुद्धा विंचरता येणार नाही. त्यामुळे सूर्योदयापूर्वीच तुमची आंघोळ होऊन केस विंचरले गेलेले पाहिजे. या व्रताच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळेसच महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. तुम्ही रोज अर्घ्य देत असाल तर चांगलंच, पण या व्रताच्या दिवशी तुम्हाला अर्घ्य द्यायचंच आहे. तर सूर्योदयाच्या वेळेस तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. काही कारणांमुळे तुम्हाला लेट झालं तर तुम्ही जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत हे अर्घ्य देऊ शकता. शक्यतो 9च्या आतच तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्याची निवड करायची आहे. त्यामध्ये तुम्ही हळद कुंकू, अक्षता, थोडेसे पांढरे तीळ, थोडंसं दूध आणि फूल टाकून अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. अर्घ्य देताना जर तुम्ही पुरुष असाल तर ओम भास्कराय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि जर महिला अर्घ्य देत असतील तर ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की ज्या पाण्याने आपण अर्घ्य देतो आहे ते पाणी ओलांडायचं नसतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत अर्घ्य द्यायचं आहे किंवा अर्घ्य देताना एवढी काळजी घ्यायची आहे की हे पाणी कोणाकडून ओलांडलं जाणार नाही. अशा प्रकारे सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झाले की तुम्हाला लगेचच तुळशीची पूजा करायची आहे. पण तुळशीची पूजा करताना तुम्हाला रविवार आणि एकादशीचा नियम माहितीचा असेल. या अगोदरच्या व्हिडिओत देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाही किंवा तुळशीला स्पर्श देखील करत नाही. त्यामुळे ही काळजी घेऊन तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. पाणी घालत नाही रविवारी, त्यामुळे तुम्ही तुळशीच्या मुळाशी एखादा चमचाभर दूध किंवा उसाचा रस घालू शकता. तुळशी मातेची पूजा करून झाली की लगेचच आपल्याला सूर्यनारायणाच्या व्रताची पूजा मांडणी करायची आहे. तर ही पूजा सकाळीच मांडायची आहे. याचं कारण असं की सकाळच्या सूर्यप्रकाशात विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या शरीराला देखील विटॅमिन डीची गरज असते. आणि दुसरं धार्मिक कारण सांगायचं झालं तर शक्यतो ही जी काही आपण सूर्यनारायणाचं व्रत करतो तर ती पूजा शक्यतो सकाळच्या काळातच करायची, कारण जसजसं दिवस वाढत जातो, दुपार होते, तेव्हा उष्णता जास्त जाणवते, ऊन जास्त पडतं, म्हणजेच सूर्य जास्त तापलेला असतो. तर त्या तापलेल्या सूर्याची पूजा करण्यापेक्षा सकाळच्या वेळेस जो काही कमी तापलेला शांत याचा सूर्य असतो तर त्याच सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची असते.
कारण जो काही आल्हाददायक सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये पूजा करण्याचं फळ आपल्याला चांगल्या प्रतीचं मिळत असतं। तर ही पूजा कोठे मांडायची हा प्रश्न पडला असेल तर अर्थात सूर्यदेवाचं व्रत आहे म्हणूनच आपल्याला ही पूजा सूर्यप्रकाशात मांडायची आहे। तुम्ही ही पूजा तुळशी वृंदावनाजवळ मांडवू शकतात किंवा तुमच्या घरात जर सूर्यप्रकाश येत असतील गॅलरी वगैरे तर तिथे देखील तुम्ही ही पूजा मांडू शकता। अंगणात मांडू शकता, टेरेसवर मांडू शकता, जिथे कुठे सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडायची आहे। कारण आपण जे काही व्रत करतोय तर ते व्रत सूर्यदेवाच्या उपासनेसाठी करतो आहे म्हणूनच ही पूजा तुम्हाला सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी मांडायची आहे। आता या सूर्यनारायणाच्या व्रताची कथा आहे ती म्हणजे आदित्य रानूबाईंची कथा। तर त्या कथेमध्ये असं सांगितलं आहे की 6 राशींचं एक मंडल तयार करायचं आहे आणि त्याभोवती तुम्हाला सूर्यनारायण रेखाटायचं आहे। आपल्याकडे जर सूर्ययंत्र असेल तर ते सूर्यनारायण यंत्र देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। तुम्हाला सूर्यनारायण रांगोळीने किंवा पेनाने रेखाटायची गरज भासणार नाही। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 6 हळदीचे वर्तुळ, 6 कुंकवाचे वर्तुळ अशा प्रकारे तुम्ही सूर्यनारायण रेखाटू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणतंही सूर्याचं चित्र रांगोळीने रेखाटू शकता, पेनाने रेखाटू शकता किंवा तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल, सूर्ययंत्र असेल ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही पांढऱ्या रांगोळीने किंवा इतर कोणत्याही रंगाच्या रांगोळीने ते सूर्याचं चित्र रेखाटू शकता। जर तुम्ही नुसता पांढऱ्या रांगोळीचा वापर केलेला असेल तर त्यावर तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। कारण असं सांगितलं जातं की आपण जेव्हा नुसती पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढतो तर ती तशी ठेवू नये, तिच्यावर हळदी कुंकू वाहायला पाहिजे। तर तसंही आपल्याला सूर्याची पूजा करताना त्यावरती हळदी कुंकू वाहावंच लागणार होतं, तर तुमचे दोन्ही उद्देश तिथे साध्य होतील। हे व्रत सूर्यनारायणांच्या उपासनेसाठी असलं तरीही तुम्हाला यामध्ये आदित्य रानूबाई काढावं लागतात, गायीची पावलं काढावं लागतात, चंद्रसुद्धा तुम्हाला रेखाटावा लागतो। त्याचबरोबर गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते, बाळकृष्णांची देखील तुम्हाला या व्रतामध्ये स्थापना करावी लागते। तुम्हाला यापैकी सर्व शक्य झालं तर तुम्ही सर्व रेखाटायचं, जर शक्य होणार नसेल पण सूर्यनारायणासोबत तुम्हाला आदित्य रानूबाई आणि गायीचे पावलं मात्र काढावीच लागणार आहेत। तर पूजा मांडणी करताना कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्याचप्रमाणे पूजा मांडणी करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे आहे। कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता आपण म्हणतो, त्यामुळे गणपती बाप्पांची सर्वप्रथम स्थापना करून घ्यायची आहे। तर पौष महिन्यामध्ये तिळाला फार असं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा रोज सूर्यदेवाला अर्घ्य देतात त्यामध्ये तीळ टाकून अर्घ्य दिलं तरी चालतं। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची स्थापना करताना, अभिषेक घालताना त्यामध्ये तुम्ही तीळ टाकायचे आहे, कारण पौष महिन्यात तिळाला विशेष महत्त्व आहे। रोज देवी देवतांची पूजा करताना त्यांना स्नान घालताना देखील तुम्ही पाण्यामध्ये तीळ टाकून घेऊ शकतात। अशा प्रकारे गणपती बाप्पांना स्नान घालून झाले की त्यांची स्थापना करून घ्यायची आहे। तुम्ही गणपती बाप्पा मूर्ती स्वरूपात स्थापन करू शकतात किंवा नाणे सुपारी ठेवून देखील गणपती बाप्पांची स्थापना करू शकता। तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल त्या स्वरूपात तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि डाव्या बाजूला बाळकृष्णाची स्थापना करायची। जर तुम्ही गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचा एकत्र फोटो बघितला तर त्यामध्ये उजव्या बाजूला गणपती बाप्पा असतात आणि डाव्या बाजूला माता लक्ष्मी असते। त्याच पद्धतीने तुम्ही ही स्थापना करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना करताना तुम्ही त्याखाली विड्याचं किंवा आंब्याचं पान ठेवायचं आहे किंवा नसेल तर तांदूळ ठेवून तांदळावर देखील गणपती बाप्पा स्थापना तुम्ही करू शकता। आता पूजा मांडणी झाल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे व्रत कसं करायचं किंवा या व्रताच्या दिवशी तुम्ही काय सेवन करायचं आहे। तर हे व्रत करताना तुम्हाला तिखट खायचं नाही आणि मीठ देखील तुम्हाला हे व्रत करताना खायचं नाही। शक्य झालं तर महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तेलाचा वापर असलेले पदार्थ देखील खायचं नाही। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता फलाहार घेणं उत्तम। त्या दिवशी दिवसभर तुम्ही फलाहार करू शकता, दूध घेऊ शकता आणि हे व्रत कोणीही करू शकतं, कुमारिका करू शकता, महिला करू शकता, पुरुष करू शकता, असं काही यावर बंधन नाही।
तर हे जे काही व्रत आहे तर ते तुम्हाला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करायचं आहे, म्हणजे सूर्य मावळण्याच्या आतच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तर सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला काहीही खाता येत नाही. एवढंच काय, तर तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर पाणी देखील पिता येणार नाही. तर एवढी सगळं तुमच्याकडून होणार असेल, शक्य होणार असेल, हे नियम तुमच्याकडून पाळले जाणार असेल तरच तुम्हाला हे रविवारचं सूर्यनारायणाचं व्रत करायचं आहे. गणपती बाप्पांची, बाळकृष्णांची स्थापना झाली की त्यानंतर जे काही देवी देवता तुम्ही रांगोळीने रेखाटलेले आहे त्यांची देखील तुम्ही हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुले वाहून झाली की त्यानंतर तुम्हाला फळे देखील अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर संक्रांतीला ववसामध्ये जे सामान आपण सुगड पूजेसाठी ठेवतो, तर उदाहरणार्थ वाटण्याच्या शेंगा, गाजर, तीळ, हरभरा, गव्हाच्या ओंब्या यापैकी जे जे साहित्य तुम्हाला उपलब्ध होईल तर ते सर्व साहित्य तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायचं आहे. या व्रतामध्ये तुम्ही सूर्यनारायणासमोर शेवयांची खीर ठेवू शकता. हे जे काही सूर्यनारायणाचं व्रत आहे तर ते सोलापूर भाग किंवा विदर्भ, मराठवाडा त्या भागांमध्ये हे सूर्यनारायणाचं व्रत जास्त प्रमाणात केलं जातं. भाग बदलला की त्याचप्रमाणे पूजा करण्याची पद्धत देखील बदलली जाते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पूजा करताना वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते, जसं की पूजेमध्ये मूग डाळीची खिचडी ठेवली जाते किंवा मूग डाळीच्या खिचडीसाठी जे साहित्य लागतं ते तांदूळ, मूग डाळ आणि 1 वांग असं देखील ठेवायची पद्धत आहे. त्या प्रकारे तुमच्या भागात ज्याप्रमाणे पूजा मांडणी करतात त्याप्रमाणे पूजा मांडून झाली की त्यानंतर या सर्व पूजा मांडणीला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही जी काही सूर्याची 12 नावे आहेत त्या 12 नावांचा देखील उच्चार करू शकता. किंवा मग जर महिला पूजा करत असतील तर त्यांनी गायत्री मंत्राचा जप केला तरी देखील चालतं. या पूजेमध्ये महत्त्वाची गोष्ट की जिला फार महत्त्व आहे ती म्हणजे कापूर आरती लावणे. तर एखाद्या मातीच्या भांड्यात किंवा तुमच्याकडे कापूर आरती लावण्याचं जर काही भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्ही या पूजेजवळ कापूर आरती लावून घ्यायची आहे. तुम्हाला हे जे काही सूर्यनारायणाचं व्रत आहे ते सूर्य मावळण्याच्या अगोदर सोडायचं आहे. त्यामुळे व्रत सोडण्याच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर जर तुम्ही पूजेमध्ये मूग डाळीची खिचडी ठेवलेली असेल किंवा खिचडीसाठी लागणारं साहित्य ठेवलं असेल तर त्या साहित्यापासून खिचडी बनवून घ्यायची आहे. किंवा मग तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील बनवू शकता. नैवेद्य बनवून घ्यायचा आहे आणि त्यापूर्वी सूर्य मावळण्याच्या अगोदर तुम्हाला आदित्य राणूबाईंची कहाणी वाचून घ्यायची आहे. तर आदित्य राणूबाईंची कहाणी वाचताना कोणीतरी ऐकण्यासाठी असावं. जर कोणी ऐकायला नसेल तर तुम्ही देवासमोर बसून जिथे कुठे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे बसून ही कहाणी वाचू शकता. जणू काही तुम्ही देवालाच कहाणी सांगत आहे. अशा प्रकारे आदित्य राणूबाईंची कहाणी वाचून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर दुसरं कोणाकडून वाचून घ्यायची आहे किंवा ह्याच्यापैकी काही शक्य नसेल तर तुम्ही ती कहाणी ऐकली तरी चालेल. कहाणी वाचून झाली की तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे सूर्य मावळण्याच्या अगोदरच. आता उपवास वगैरे सोडून झालं, सूर्य मावळला की त्यानंतर तुम्ही ही पूजा थोड्या वेळाने उचलून घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलू शकता. त्यामध्ये जर तुम्ही पूजा बाहेर मांडलेली असेल आणि ते पूजेमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ तुम्हाला वापरायचे नसतील तर हे अन्नपदार्थ तुम्ही गाईला दान करू शकता. कारण या व्रतामध्ये दानाला देखील विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे इकडे तिकडे न टाकता तुम्ही हे पदार्थ, अन्नपदार्थ, तांदूळ असतील, इतर काही फळे वगैरे असतील तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे काही मूर्ती असतील देवांच्या त्या पुन्हा त्यांच्या जागी ठेवून द्यायच्या आहे. आणि अशा प्रकारे हे सूर्यनारायणाचं व्रत रविवारी करायचं आहे. कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा. व्हिडिओ कसं वाटलं ते देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.